काहीच जमत नसेल तर स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं, या विकृत पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत. शिवसेनेत ज्यांच्यामुळे त्यांना पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, मानसन्मान मिळाला, ज्यांनी ओळख दिली, आज त्यांच्याच नावावर स्वतःच्या गद्दारीचं पाप झाकण्याचा केविलवाना प्रयत्न हा भरत गोगावले करत आहेत. महिलांनी राजकारण करू नये, महिलांनी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये, या विकृत मानसिकतेनं पछाडलेल्या गोगावलेंना पालकमंत्री पदासाठी एक महिलाच धोबी पछाड देते आहे आणि त्यामुळे आलेल्या वैफल्यातून आणि नैराश्यातून अशा प्रकारची वेगवेगळी बेताल वक्तव्य ते करत सुटलेले आहेत. मुळात पालकमंत्री पदासाठी ठाकरे कुटुंबियांचं नाव घ्यावं लागणं इतपत पातळी तुम्ही घालवलेली आहे. आदरणीय रश्मी वहिनी ह्या कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत कधीही सहभागी नसतात, हे सगळा महाराष्ट्र जाणतो. ज्या रश्मी वहिनींनी कधी काळी तुम्हाला बहिणीसारखी माया लावली, तुम्हाला वेळोवेळी मदत केली, तुम्हाला टिळा लावण्याचं काम केलं, तुमचं आदरातिथ्य केलं, त्याच आदरणीय रश्मी वहिनींवर आपण अशा प्रकारचे आरोप करता. मुळात अशा सोज्वळ माऊलीवर अशा प्रकारची टीका करून भरत गोगावलेंनी स्वतःची लायकी दाखवून दिलेली आहे.